नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC नवीन पॅटर्ननुसार तलाठी भरती 2026 सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. अतिसंभाव्य प्रश्न आणि महत्त्वाचे असे आहेत. तर हा प्रश्नसंच 4 आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 2026साठी जी तलाठी भरती MPSC घेणार आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. आम्ही वेगवेगळ्या परीक्षांमधून जे काही महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट आलेले क्वेश्चन आहेत तेच घेतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि ज्यांना जॉब करतात त्यांच्यासाठी फायदा होईल. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणी 1893मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी सुरू केले? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 2, अजिंठा आणि वेरूळ लेणी ही कोणत्या धार्मिक कला प्रकारासाठी महत्त्वाचे ठिकाणे आहेत? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, बौद्ध. हे जे प्रश्न आहे हे अतिशय महत्त्वाचे आणि 2026साठी तर प्रत्येक स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत. आणि आपण मागील 3 प्रश्नसंचाची तलाठीची सिरीज केलेली होती, ती देखील चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहे, एकदा जाऊन बघा. प्रश्न क्रमांक 3, उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? ऑप्शन 1 खूप प्रयत्न करणे, ऑप्शन 2 पांढरे पडणे, ऑप्शन 3 खूप कष्ट करणे, ऑप्शन 4 वैभव प्राप्त होणे. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, वैभव प्राप्त होणे. पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते शहर हे अभियांत्रिकी, मोटार व टायर उद्योगात अग्रेसर आहे? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 चेन्नई, ऑप्शन 3 पणजी, ऑप्शन 4 मथुरा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 चेन्नई. प्रश्न क्रमांक 5, देशातील पहिला ऑलिव्ह तेल शुद्धीकरण प्रकल्प कोठे आहे? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 पंजाब, ऑप्शन 3 राजस्थान, ऑप्शन 4 झारखंड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 राजस्थान. प्रश्न क्रमांक 6, राजस्थानच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या वाळवंटांमध्ये राहते? ऑप्शन 1 48%, ऑप्शन 2 38%, ऑप्शन 3 50%, ऑप्शन 4 12%. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, 38%. तर 38% लोकसंख्या ही वाळवंटामध्ये राहते राजस्थानच्या. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्पर्धा परीक्षामध्ये वारंवार विचारला जातो, त्यामुळे हे प्रश्न पाठच करून ठेवा. प्रश्न क्रमांक 4, स्त्री विचारवंती संस्था ही संस्था कोणी स्थापन केली? ऑप्शन 1 सरस्वतीबाई जोशी, ऑप्शन 2 फुले, ऑप्शन 3 नेहरू, ऑप्शन 4 आंबेडकर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सरस्वतीबाई जोशी. प्रश्न क्रमांक 8, केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? ऑप्शन 1 1978, ऑप्शन 2 1977, ऑप्शन 3 1991, ऑप्शन 4 1964. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 1964. प्रश्न क्रमांक 9, तुरटीसाठी काय वापरतात? तर ऑप्शन 1 रक्तप्रवाह थांबवण्यासाठी, इथे तुरटीसाठी काय वापरतात नाही, तुरटी कशासाठी वापरतात हा असा प्रश्न बनतो, प्रिंटिंग मिस्टेकमुळे झाला असेल. तर याचं ऑप्शन्स बघूयात. ऑप्शन नंबर 1 रक्तप्रवाह थांबविण्यासाठी, ऑप्शन 2 काच व रंग बनविण्यासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, तुरटीवर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात. पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10, जे वाक्य स्वतंत्र असते त्यास डॅश वाक्य म्हणतात? ऑप्शन 1 गौण, ऑप्शन 2 प्रधान, ऑप्शन 3 संयुक्त, ऑप्शन 4 मिश्र. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 प्रधान. तर जे वाक्य स्वतंत्र असते त्याला प्रधान वाक्य म्हणतात. प्रश्न क्रमांक 11, आत्या निघून जाईल या वाक्यात कोणता काळ आला आहे? ऑप्शन 1 वर्तमान काळ, ऑप्शन 2 भविष्य काळ, ऑप्शन 3 भूतकाळ, ऑप्शन 4 रीती भूतकाळ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भविष्यकाळ. तर आत्या निघून जाईल या वाक्यात भविष्यकाळ आहे. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणते धातू हे सर्वात चांगले उष्णता वाहक आहे? ऑप्शन 1 सोने व चांदी, ऑप्शन 2 चांदी व तांबे, ऑप्शन 3 चांदी व पितळ, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, चांदी व तांबे. तर खालीलपैकी जे धातू आहे त्याच्यामध्ये उष्णता वाहक जे ते चांदी व तांबे हे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचे प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 13 आहे, निरोगी व्यक्तीमध्ये मूत्राचा रंग त्यातील कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो? ऑप्शन 1 केसिन, ऑप्शन 2 युरोबेलिन, ऑप्शन 3 हिमोग्लोबिन, ऑप्शन 4 युरोग्लोबियन.
तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे युरोबेलिन. हे लक्षात ठेवा की युरोबेलिन वेगळं आहे आणि युरोग्लोबियन वेगळं आहे. याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते? ऑप्शन 1 डाळी, ऑप्शन 2 खाद्यतेल, ऑप्शन 3 दूध, ऑप्शन 4 संत्रे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 दूध. तर दूध ह्या ज्या प्रकारामध्ये कॅल्शियम सर्वाधिक असतं. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या मित्र या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन 1 मुख्यमंत्री, ऑप्शन 2 अर्थमंत्री, ऑप्शन 3 राज्यपाल, ऑप्शन 4 योजना मंत्री. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 16, लाडकी बहीण योजना खालीलपैकी कोणत्या सरकारने सुरू केली? ऑप्शन 1 केंद्र शासन, ऑप्शन 2 महाराष्ट्र शासन, ऑप्शन 3 महाराष्ट्र शासन संयुक्त, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 महाराष्ट्र शासन. कारण की ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. ती कधी, कुठे, का बरं करण्यात आली त्यावर देखील प्रश्न विचारण्यात येईल. त्यामुळे त्याचे सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण बनवलेले आहे, चॅनलवर जाऊन चेक करा. प्रश्न क्रमांक 18, मला काहीतरी डॅश धातूचे मूळ ORE आहे. तर याचं ऑप्शन 1 आहे तांबे, ऑप्शन 2 लोह, ऑप्शन 3 ॲल्युमिनियम, ऑप्शन 4 गंधक. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे तांबे. प्रश्न क्रमांक 19, भुईमुगावर टिका रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो? ऑप्शन 1 पॅक्सिनिया प्रजाती, ऑप्शन 2 वरील दोन्ही, ऑप्शन 3 एस्परजिल्हा प्रजाती, ऑप्शन 4 युस्टिलागो प्रजाती. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे युस्टिलागो प्रजाती. तर भुईमुगावर टिका रोग हे युस्टिलागो प्रजाती या जीवामुळे होतो. महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारण्यात येऊ शकतो. मी वारंवार तुम्हाला सांगते, मी जेवढे काही संच घेतलेले आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हे वारंवार रिपीट होणारे आम्ही अभ्यास करूनच वेगवेगळ्या संचातनं हे प्रश्न काढलेले आहेत. कारण की आम्हाला थोडा अंदाजा असतो की कोणत्या प्रकारचे प्रश्न वारंवार रिपीट होतात. त्यामुळे पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 20, मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो? ऑप्शन 1 45%, ऑप्शन 2 55%, ऑप्शन 3 12%, ऑप्शन 4 10%. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे 55%. तर मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा हा 55%, हा तर हमखास विचारण्यात येतो स्पर्धा परीक्षामध्ये आणि वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहेत. त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नसंच MPSC नवीन पॅटर्ननुसार जे की तलाठी भरती 2026 स्पेशल प्रश्नसंच चालू केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.